शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खंडेरा या झाली माझी दैना या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, कारण या सॉन्गची खूप सारी डिमांड आपल्याला इंस्टाग्रामवरती येत होती. सो फायनली आपण या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ बनवलेला. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल आपण यूज केलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा. त्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ, पाहण्या आलो तिच्या घरापुढं. झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव. Once more! तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ, झाली माझी दैना दैना. झाली माझी दैना, तिच्या विना जीव माझा. माझी दैना दैना रे. मित्रांनो, आपण आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो. या ठिकाणी बीट बुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेण्याच्या आधी तुम्ही प्लसवरती क्लिक करायचं आहे. कुठला एक रेशो सिलेक्ट करायचा आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी टेक्स्टवरती क्लिक करून रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनला सिलेक्ट करून इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे. खाली तुम्हाला इम्पोर्ट फॉन्ट नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये जो मी तुम्हाला iOS 16 हा फॉन्ट दिलेला आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतरच तुम्ही प्रीसेट जी आहे ती इम्पोर्ट करायची. ओके, प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आधी तर सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून इथं बरोबर प्लसवरती क्लिक केल्यानंतर 4:5 हा रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे मी मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये फोटोज आहेत, किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज यूज करणार असाल तर त्या फोटोजना तुम्ही या टाईपमध्ये फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि 4:5 रेशोमध्ये अशा प्रकारे सिलेक्ट करून शेअरवरती क्लिक करून करंट फ्रेम एज PNG करून एक्सपोर्ट करायचे. म्हणजे तुमचे सगळे इमेजेस जे आहे ते 4:5 रेशोमध्ये होतील. तर जेवढे इमेज तुम्हाला लागणार आहे ते सगळे 4:5 रेशोमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये एक तुम्हाला व्हिडिओ मी दिलेला आहे, तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर इथे एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. स्टार्टला यायचं, या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे तुम्ही क्रोमा की, किंवा वरती इथं बघायला भेटेल इफेक्ट, क्रोमा की इफेक्ट ॲड करायचं आहे आणि इथं की कलर जो आहे तो इथून तुम्ही ब्लॅक द्यायचा आहे. म्हणजे ब्लॅक कलर दिल्यानंतर बरोबर व्हिडिओमधला ब्लॅक कलर रिमूव्ह होईल. आता तो तुम्हाला समजण्यासाठी प्लसवरती क्लिक करून एक इमेज ॲड करा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची 20% ऑपॅसिटी ठेवायची. ऑपॅसिटी 20% ठेवल्यानंतर 2 नंबरच्या बीटपर्यंत हा इमेज वाढवून घ्यायचा आहे. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे ब्लर सिलेक्ट केल्यानंतर बॉक्स ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉक्स ब्लर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर थोडासा इमेज जो आहे तो झूम करायचा आहे, म्हणजे साईडला एजेस दिसणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. आणि जो आपण क्रोमा की ॲड केला होता त्यामुळे ब्लॅक कलर व्हिडिओमधला निघून गेलेला आहे. आता जस्ट स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. जो फोटो तुम्हाला ॲड करायचा होता तो फोटो ॲड केल्यानंतर 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं. ओके, बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर इमेज लहान करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जितका तुम्हाला जो आपला वरचा इफेक्ट आहे त्या इफेक्टला सेट होईल एवढाच ठेवायचा इमेजेस. आणि त्यानंतर दोन्हीलाही सिलेक्ट करायचं, म्हणजे व्हिडिओ आणि इमेजेस. त्यानंतर इथं वरती 2 ऑप्शन दिसतील, 2-4, त्यातील 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ग्रुप तुमचा क्रिएट होईल. ग्रुपला इथं बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन इथं शॅडो इनेबल करायचं आहे आणि त्यानंतर ग्रुपमध्ये जायचं. ग्रुपमध्ये गेल्यानंतर जो इमेज आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजला सिलेक्ट करायचं. स्टार्टला एक की द्यायचे, एंडला एक द्यायचे. स्टार्टची की जी आहे ती थोडीशी झूम करून घ्यायची
आणि एंडची की जी आहे ती अशा प्रकारे थोडीशी झूम आउट करून घ्यायची. बघू शकता इमेज जो आपला आहे तो असा पुढून मागे येताना आपल्याला दिसायला पाहिजे. सो त्यासाठी हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. तर इमेजेसची मुवमेंट होत आहे पुढून मागं. तर सेम हाच ग्रुप आपण डुप्लिकेट करायचा आहे. ओके, किंवा इथं डुप्लिकेट लेअरवरती क्लिक केल्यानंतर जस्ट आधी आतला इमेजेस आपण चेंज करून घ्यायचं आहे. तर इमेजेस चेंज करण्यासाठी इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. जो इमेजेस आपल्याला सेट करायचा असेल तो इमेजेस सिलेक्ट करायचा आहे आणि इमेजेस सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इमेजेसला जो आहे तो सेट होऊन जाईल. इमेजेस बॅक यायचा आहे. तो ग्रुप जो आहे तो सरकवून घ्यायचा आहे 2 नंबरच्या बीटजवळ. ओके, तर 1 नंबरच्या बीटपासून 2 नंबरच्या बीटपर्यंत आणि ते एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे. तर ग्रुप अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल. तर दोन्ही ग्रुप जे आहेत आपले क्रिएट झालेले आहेत आणि त्याखाली तुम्हाला टेक्स्ट मी ऑलरेडी जे आहे ते टाईप करून दिलेले आहेत. त्यानंतर इथं 1 नंबरच्या बीटवरती यायचं आहे. जिथं आपला ग्रुप संपतो आहे तिथून समोरच्या प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. प्रत्येक बीटमध्ये एक इमेजेस आपण ॲड करत जायचं आहे. ओके, तर हे इमेजेस जे आहेत आपण जवळपास जिथंपर्यंत हे लहान लहान बीट्स आहेत इथंपर्यंत ॲड करायचे आणि इथून पुढं आणखीन एक इमेजेस आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे आपण इथंपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी फास्टमध्ये तुम्हाला सांगतो आहे सो त्यामुळे मी दाखवतो आहे. सेम असेच फुल लेंथमध्ये तुम्ही इथंपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं देखील फुल स्क्रीनवरती इमेज ॲड करायचे आणि इथून पुढं प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक इमेजेस सेट करायचं आहे. त्याला जस्ट तुम्ही इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथं देखील तुम्ही ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये पहिल्यांदा जायचं आहे आणि अल्फा ऑपेसिटी याची जी आहे ती बरोबर 20% आसपास ठेवायची. ओके, तर 20% अल्फा ऑपेसिटी ठेवल्यानंतर हा इमेजेस आपण जस्ट लास्टचे एक बीट सोडून तिथंपर्यंत 25 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. लास्टला एक इमेजेस आपण कुठलाही एक सेट करून घ्यायचं आहे आणि इमेजेसला तुम्ही या टाईपमध्ये थोडंसं झूम करून व्यवस्थित फेस क्लिअर दिसेल अशा प्रकारे सेट करायचं आहे. तो देखील एक्स्ट्रा पार्ट त्याचा कट करायचा आहे. त्यावरती तुम्ही जस्ट जे आहे ते प्लसवरती क्लिक करून एक शेप इन्सर्ट करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर याचा ब्लॅक ठेवायचा आहे आणि याला देखील एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. कट केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे ब्लिंक सिलेक्ट केल्यानंतर ब्लिंक सिलेक्ट करायचं इफेक्ट आणि फ्रिक्वेन्सी 16 हर्ट्ज ठेवायचे. तर अशा प्रकारे ब्लिंक इफेक्ट होईल. आता मित्रांनो इथं जे आपण इमेजेस बॅकग्राऊंडला एक ॲड केलेलं आहे त्या बॅकग्राऊंडला ॲड केलेल्या इमेजेसच्या वरती प्लसवरती क्लिक करून एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि याला जे आहे ते ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. ओके, स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे ही लेअर दिसेल. याला जस्ट तुम्ही कॉपी लेअर करायचे. कॉपी लेअर केल्यानंतर जिथंपर्यंत आपल्याला ही लेअर पुरलेली आहे तिथंपर्यंत जायचं आहे. तिथून पुढं पेस्ट लेअर करून दुसऱ्यांदा ही लेअर पेस्ट करायचे आणि लास्टच्या लेअरवरचा इफेक्ट काढून टाकायचं. तर या टाईपमध्ये झालेलं आहे हे 2 इफेक्ट. लॉंग प्रेस करून या इमेजेसवरती मी घेतो. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 4:5 रेशोमध्ये कट केलेले इमेजेस आहेत जे अलाइट मोशनमध्ये आपल्याला बघायला भेटतील. सो अलाइट मोशन जिथं आहे तिथं आपण जायचं आहे आणि इथं जो आपण इमेजेस सेट केलेला आहे म्हणजे 4:5 रेशोमधले ते इमेजेस एक एक करून आपण ॲड करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इमेजेस जो ॲड करणार आहोत त्याला इथं हाईटवरती क्लिक करून 950 हाईट सिलेक्ट करायचे. त्यानंतर 950 सिलेक्ट केल्यानंतर बॉर्डर अँड स्टोकमध्ये जाऊन स्टोक इनेबल करायचं आहे. स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि जस्ट शॅडो याचा इनेबल करायचा आहे. शॅडो थोडासा वाढवायचा आहे. हाच इमेजेस तुम्ही एंडपर्यंत वाढवून घ्यायचे. एंडपर्यंत वाढवल्यामुळे सेम इमेजेस एंडपर्यंत दिसेल आणि याच इमेजेसला जस्ट आपण स्प्लिट करत जायचं. प्रत्येक इमेजेसला अशा पार्टमध्ये डिवाईड केल्यामुळे सेम पार्टमध्ये आपले इमेजेस जे आहेत ते डिवाईड होतील. तर एंडपर्यंत असे डिवाईड करायचे आहेत आणि जो इमेजेस आहे या इमेजेसवरती क्लिक करायच्या नंतर पार्ट झालेल्या इमेजेसवरती आणि फक्त हे इमेजेस जे आहे ते चेंज करत राहायचं. म्हणजे काय होईल, प्रत्येक इमेजेस जो आहे तो आपला सेम साईजमध्ये ॲड होऊन जाईल. सो त्यासाठी तुम्हाला 4:5 रेशोमध्ये सगळे इमेजेस कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी इमेजेस कन्वर्ट करून घ्यायचे. तर या टाईपमध्ये सगळे इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे. ओके, आता इमेजेस ॲड केल्यानंतर तुम्हाला समजलं आहे की फोटो वगैरे कसे ॲड करायचे. त्यामुळे मी डायरेक्ट माझ्या मेन लेअरवरती जातो. ओके, म्हणजे जो आपला मेन प्रोजेक्ट आहे त्या मेन प्रोजेक्टवरती येऊया. मेन प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे हे इफेक्ट वगैरे दिसणार आहेत. सो आता इफेक्ट कुठं द्यायचं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी यामध्ये बाकी चेंजेस जे होते मेन चेंजेस ते आपले झालेले आहेत. ओके, सो हे चेंजेस जे आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहेत व्हिडिओवरती. तर आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. ओके, प्रीसेट लेअरमध्ये आल्यानंतर ज्या पण आपल्या प्रीसेट लेअरमध्ये पहिला इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे. पहिला इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट जे आहे ते पहिल्या 2 लेअर सोडायचे आहेत जे आपल्या ग्रुपचे आहेत आणि इथून पुढे जेवढे पण इमेजेस आहेत प्रत्येक इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे. ओके, तर हा इफेक्ट जो आहे तो आपण पेस्ट करताना इफेक्ट जेवढे आपल्या मोठ्या लेयर्स आहेत तेवढ्यांनाच इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे.
ओके, तर बघू शकता हा इफेक्ट जो आहे तो आपण जिथं आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या पुढं आपण इफेक्ट हे पेस्ट करत आलेलो आहे. तर इथून पुढं बघू शकता 1 2 3 4 5 आणि 6 या पहिल्या 6 इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार आहोत. आणि जे पुढचे छोटे छोटे बीट आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. 13 सेकंदापर्यंत यायचं. इथंपर्यंत आपलं सगळं काम झालेलं आहे. परत आपण शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा जो इफेक्ट आहे हा 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर 13 सेकंदाजवळ डायरेक्ट जायचं आहे आणि 13 सेकंदाच्या समोर जो इमेजेस आपण ठेवलेला आहे तर त्या इमेजेसला एकाच इमेजला फक्त हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. ओके, तर ऑलरेडी इथं जे आहे ते मी इफेक्ट पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर जे पण आता इफेक्ट आहे त्या इफेक्टमध्ये 3 नंबरच्या लेअरवरती जायचं आहे. 3 नंबरच्या लेअरचं इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे टेक्स्ट आहेत त्यातील जी मोठी लेअर आहे त्या मोठ्या लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, ही जी बॅकग्राऊंडला मोठी लेअर आहे त्याला ह्या 2 लेअरला, या लेअरला आणि या लेअरला दोन्हीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ते इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करायचं. ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर जो पण 4 नंबरचा इफेक्ट आहे हा इथून कॉपी करायचा आहे. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे पण आपल्या लहान लेअर आहेत टेक्स्टच्या, इथे एक आहे आणि इथे एक आहे, या 2 लहान लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर लहान लेअरला देखील आपण या दोन्ही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत यायचं आहे बॅक शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर ओपन करायचे. प्रिसेट लेअर ओपन केल्यानंतर आता फक्त लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे तर हा लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. जे आपले आत्ता 13 सेकंदाजवळ आपण इफेक्ट पेस्ट करत आलेलो आहे. 13 सेकंद 13.22 सेकंदापर्यंत. आणि आता इथून पुढे जेवढे पण लहान लहान आपण 4:5 रेशोमधले इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट आपण इथून पुढं पेस्ट करत जायचं. ओके, सेम या टाईपमध्ये इफेक्ट जो आहे तो आपल्याला दिसून जाईल. तर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. ओके, तर हा इफेक्ट जवळपास जो आहे तो लास्टचा एक इमेजेस सोडून या इमेजेस 25 सेकंदाच्या इमेजेसपर्यंत पेस्ट करायचा हाच इफेक्ट. आणि हे सगळे इफेक्ट झाल्यानंतर स्टार्टला यायचं. इथे तुम्हाला यूट्यूब SP क्रिएशन दिसेल. इथून तुम्ही तुमचा जो पण लोगो असेल तो इथून टेक्स्ट टाईप करू शकता. ओके, तुमचं जे पण चॅनलचं वगैरे नाव असेल ते इथं टाईप करू शकता. जर लोगो नको असेल तर ही लेअर तुम्ही जस्ट डिलीट करू शकता किंवा इथून हाईड करू शकता. तर व्हिडिओ मित्रांनो आपला कम्प्लिटली जो आहे तो रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.